यशोदाच्या पायाला झालेली जखम पाहून पायलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पायलला अस्वस्थ पाहून यशोदा हसत म्हणाली, बेटा मी बरी आहे, एवढी काळजी का करत आहे? रडत रडत पायल तिच्या दोन्ही हातांनी तिचा तळ हात धरून म्हणाली, आजी मला माफ करा, हे सगळं माझ्यामुळे झाले. असं का बोलते बेटा? काचेच्या तुकड्याला तू थोडी सांगितलं होतं माझ्या पायात घुसायला? यशोदाने एवढीच बोलली होती जेव्हा पायलने तिला अडवले आणि म्हणाली, नाही आजी, माझ्या निष्काळजीपणामुळे तुम्हाला दुखापत झाली. ती फुलदाणी माझ्या हातांनी फुटली होती. मी ते काचेचे तुकडे तिथून लगेच स्वच्छ करायला हवे होते. मी त्यांना तिथून काढले असते तर तुम्हाला दुखापत झाली नसती. पायलचे बोलणे ऐकून यशोदा पुन्हा हसली आणि मग आरवही तिथे आला. यशोदाने आपल्या दोन्ही हातांनी पायलचे अश्रू पुसले आणि म्हणाली, बेटा एक गोष्ट सांग, तू ती फुलदाणी जाणून बुजून टाकलीस का? पायलने हळूच रडत नाही म्हणून मान हलवली. यशोदा पुन्हा म्हणाली, मग तू का रडत आहेस? तू फुलदाणी चुकून तुझ्याकडून पडली होती. मग तुझी चूक कशी झाली बेटा? पायल काहीच बोलली नाही, पण आरव रागाने म्हणाला, आजी, फुलदाणी पडणे ही पायलची चूक नसावी, पण तिने फुलदाणीचे तुकडे तिथून काढले नाही की घरातील कोणत्याही नोकराला साफ करायला सांगितले नाही. त्यामुळे तुला जखम झाली. ही तिचीच चूक आहे. तिच्या निष्काळजीपणामुळे तुला त्रास झाला आणि अशा बेफिकीर मुलीला तुला केअरटेकर बनवायची होती, जी एक दिवसही तुझी योग्य काळजी घेऊ शकली नाही. तू या मुलीला आत्ता आणि आत्ताच या घरातून बाहेर काढायला हवं आजी, पण तू असं करणार नाहीस. पण आता या मुलीला मी क्षणभरही या घरात सहन करू शकत नाही. आरवचे बोलणे ऐकून पायलचे रडणे अजूनच वाढले. मग आरवने रागाने पायलचा हात धरला आणि म्हणाला, चल इथून. आरव, यशोदा रागाने ओरडली आणि पायलचा हात आरवच्या हातातून सोडवला आणि म्हणाली, सोड तिचा हात. आरवने रागाने पायलचा हात झटकला. त्याची ही कृती पाहून यशोदाने डोळे विस्पारले आणि ती रागाने आरवला म्हणाली, खबरदार आरव, तू पुन्हा असे कृत्य केलेस तर तू एका मर्यादेपलीकडे बदतमीज झाला आहे. याचा नुसता विचार केल्याने मला स्वतःचाच राग येत आहे. काश मी तुझे चांगले संगोपन केले असते तर आज पायलसमोर मला शर्मिंदा व्हावे लागले नसते. तुला लाज वाटत नाही का? एका मुलीशी तू असं वागतोस. प्रत्येक गोष्टीला दोष पायलला देणं आवश्यक आहे का? तुटलेले फुलदाणीचे तुकडे तिथून न काढणे ही पायलची चूक आहे असे तुला वाटते. मीही पुढे न बघता पुढे जात होते. जमिनीवर इतके तुकडे विखुरलेले दिसले नाहीत तर चूक माझीही होती. मलाही या घरातून बाहेर काढ. आजी, तू या मुलीला ओळखत नाहीस. या मुलीने हे सर्व मुद्दाम केले आहे जेणेकरून तिला या घरात राहण्याची आणखी एक संधी मिळेल. आरव पायलकडे द्वेषपूर्ण नजरेने पाहत म्हणाला. यशोदाचा राग आणखी वाढला. आरवकडे रोखून पाहत ती पायलला म्हणाली, पायल, तू तुझ्या खोलीत जा बेटा. मला आरवशी एकांतात महत्त्वाचं बोलायचं आहे. तिने असे म्हणताच आरवने तिच्याकडे आच्छाने पाहिले आणि ती त्याच्याकडे रागाने पाहत होती. मग पायल रडत म्हणाली, नाही आजी, आता मी इथून निघून गेलेलेच बरे होईल. कारण आज आरव सरांची चूक नाही. आज तुम्हाला ज्या वेदनांचा सामना करावा लागत आहे माझ्या निष्काळजीपणामुळे तुम्हालाही दुखापत झाली आहे. जर त्यावेळी मी माझे भान हरवले नसते तर हे सर्व घडले नसते. आरव सर बरोबर आहेत. मी तुमची काळजी घेण्याच्या लायकीची नाही. माझ्यासाठी इथून निघून जाणे चांगले होईल. यशोदाने जणू काही ऐकलेच नाही. ती पुन्हा म्हणाली, पायल, माझ्या नातवाने माझी आज्ञा पाळणे बंद केले आहे. पण जर तुझ्या हृदयात माझ्यासाठी थोडीही जागा असेल तर माझे ऐकून तुझ्या खोलीत जा. पायल आरवकडे बघू लागली तेव्हा यशोदाने आरवकडे पाहिलं आणि पायलला म्हणाली, जा पायल, तुला माझी शपथ आहे. यशोदाने हे बोलताच पायल उठली आणि निघू लागली. मग यशोदा पुन्हा म्हणाली, आणि मी सांगेपर्यंत तू कुठेही जाणार नाहीस, कुठेही नाही. पायल काहीच न बोलता तिथून निघून गेली. ती निघून गेल्यावर आरव पुन्हा काहीतरी बोलणारच होता तेव्हा यशोदा रागाने म्हणाली, आता काही बोलू नकोस आरव, काही नाही. कारण आता पुरे झाले. गेल्या काही दिवसांपासून तू जे काही करत आहे त्यामुळे त्या मुलीसमोर मला रोजच शर्मिंदा होत आहे. तू माझा नातू आहेस या विचाराने आता मला लाज वाटते. तू एका अनोळखी मुलीसाठी हे सर्व तुझ्या नातवाला बोलत आहेस आजी, आरव म्हणाला. यशोदा हसत हसत म्हणाली, याच गोष्टीची खंत आहे आरव. एका अनोळखी मुलीमुळे मला माझ्या नातवाला हे सगळं बोलावं लागतंय. ती तर अनोळखी आहे पण तू तर माझा नातू आहेस ना बेटा. मग तुला एवढी साधी गोष्ट का समजत नाही की मी पायलला या घरात आणले आहे म्हणूनच तू तिच्याशी असे वागतोस तेव्हा मला वाईट वाटते. तू तिचा नाही माझा अपमान करतो. यशोदाचे बोलणे ऐकून आरवने तिच्याकडे बघितले आणि म्हणाला, ठीक आहे आजी, जर पायलच्या या घरात राहिल्याने तुला खात्री होईल की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तर आता पायल या घरात राहणार आहे. आणि मी तुला वचन देतो की आजपासून मी पायलला कधीही घर सोडायला सांगणार नाही.
आणि मी तिच्याशी गैरवर्तन करणार नाही. मला ती मुलगी अजिबात आवडत नसती तरी तुझ्या सुखासाठी तिला या घरात राहू देण्याच्या तुझ्या निर्णयाविरुद्ध मी कधीच जाणार नाही, हे माझे वचन आहे. असे बोलून आरव तिथून निघून गेला. आरव यशोदाच्या खोलीतून बाहेर येताच त्याला पायल खोलीबाहेर भिंतीला टेकून उभी असलेली दिसली. आरवने पायलची बनगट धरले आणि तिला वरच्या मजल्यावर तिच्या खोलीकडे घेऊन जाऊ लागला. यावेळी पायल त्याला काहीच बोलू शकली नाही. आरव तिला तिच्या खोलीत घेऊन आला आणि त्याने तिचा हात सोडला. पायल डोकं झुकवून रडू लागली. आरव रागाने म्हणाला, पायल, हे भावनिक नाटक तू माझ्यासमोर न केलं तर बरं होईल, कारण आजी या अश्रूंना बळी पडली असली तरी मी असे कधीच करणार नाही. मी तुझ्यासारख्या मुलींना चांगलं ओळखतो, जिच्यासाठी पैसाच देव असतो. त्यामुळे तुझ्यासाठी कोणाच्या भावनांशी खेळणं ही खूप छोटी गोष्ट आहे. पण तुझ्या स्वार्थासाठी तू माझ्या आजीला दुखावू शकतेस. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. सर, माझ्यावर विश्वास ठेवा. आज जे काही घडलं ते मी जाणून बुजून केलं नाही. मी आजीचा खूप आदर करते आणि त्यांना दुखवण्याचा स्वप्नातही विचार नाही करणार. मी चूक केली आहे हे मी कबूल करते आणि त्यासाठी तुम्ही मला हवी ती शिक्षा देऊ शकता. पण प्लीज मला दोष देऊ नका की मी आजीला जाणून बुजून दुखावले आहे, पायल रडत म्हणाली. आरव हसला आणि म्हणाला, प्लीज पायल, मी तुला माझ्यासमोर हे नाटक करू नकोस असं सांगितलं होतं. मी तुला खूप चांगलं समजावून घेतलं आहे. मला यापेक्षा जास्त तुला ओळखण्यात रस किंवा वेळ नाही. पण मला माझ्याविषयी खूप महत्त्वाची गोष्ट तुला सांगू इच्छितो. ती तू व्यवस्थित समजून घे. पायलने रडलेल्या डोळ्यांनी आरवकडे पाहिलं. तेव्हा आरव तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, मी माझ्या आजीवर खूप प्रेम करतो पायल, आणि माझ्यासाठी तिच्या आनंदाहून मोठं काही नाही. म्हणून आज तिच्या आनंदासाठी मी तुला परवानगी देत आहे या घरात राहण्याची. मी आजीला वचन दिले आहे की आजच्या नंतर मी तुला हे घर सोडायला सांगणार नाही. आजपासून तू या घरात राहशील आणि माझ्या आजीची काळजी घेशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव पायल, जर तू माझ्या आजीला इजा केली किंवा तिचे हृदय तोडले तर या जगात माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. पायल काहीतरी बोलणार होती तेवढ्यात आरव पुन्हा म्हणाला, अजून एक गोष्ट लक्षात ठेव पायल, या घरात राहून कधी माझ्या वाटेत येण्याचा विचारही करू नकोस. माझ्यापासून शक्य तितके दूर राहा. तुला माझ्या आजूबाजूला फिरण्याची परवानगी नाही, पण माझी नजर सदैव तुझ्यावरच असेल. त्यामुळे चुकून होई अशी कोणतीही चूक करू नकोस, ज्यामुळे तू माझ्या नजरेत आणखी पडशील. समजले? एवढं बोलून आरव निघू लागला, पण दारापाशी पोचल्यावर त्याची पावले अचानक थांबली आणि तो वळून पायलकडे बघत म्हणाला, तू जादूटोणा करून माझ्या आजीला आपल्या ताब्यात केलंस पायल, पण तरीही मी तुला तुझ्या उद्देशात कधीही यशस्वी होऊ देणार नाही. तू कोणत्या हेतून या घरात आली आहेस हे मला चांगलंच माहीत आहे. तेव्हा तू माझ्यापासून दूर राहा, कारण तुझ्या सौंदर्याच्या जाळ्यात मी कधीच पडणार नाही. मला तुझ्या सौंदर्याचे वेड लावून तुला या घरात आयुष करायचे आहे हे मला चांगलंच समजले. म्हणूनच 1000 वेळा तुझा अपमान करूनही तू पुन्हा या घरात आली आहेस. तुझ्यासारख्या मुली ज्यांना त्यांचे पालक कोण आहे हे देखील माहीत नाही, जी कोणाची जायज मुलगी आहे की कोणाच्या पापाची निशाणी आहे, त्याच्या जीवनात एकच उद्देश आहे, एखाद्या श्रीमंत माणसाला अडकवून स्वतःची ओळख तयार करून त्याच्या नावाशी नाव जडवायचे. पण मी अशा लोकांपैकी नाही जे कोणाच्या तरी सौंदर्यात हरवून स्वतःला विसरेल. मी आरव राठोड आहे. मी असा ज्वालामुखी आहे ज्याच्या जवळ कोणतीही मुलगी जाते ती स्वतःला कायमची हरवते. ही गोष्ट लक्षात ठेव. असे बोलून आरव तिथून निघून गेला. त्याचे शब्द पायलच्या हृदयात बाणासारखे घुसले आणि तिच्या कानात गुंजू लागले. तिने छताकडे पाहिले आणि म्हणाली, भोले बाबा, मी अनाथ आहे, यात माझी चूक नाही. मग या जगात याची मलाच का शिक्षा रोज दिली जाते की माझे या जगात कोणीच नाही? माझे अस्तित्व का तुम्ही एक शिवी बनवले आहे? आत्ताच तो श्रीमंत व्यक्ती देऊन गेला आहे. का त्याला असे वाटते की माझी ओळख एखाद्या धनाढ्य माणसाची जोडली गेली तरच मला माझी ओळख मिळेल? मला अशी ओळख नको आहे ज्यामुळे मी लोकांच्या नजरेत पडेल. नको आहे. असं म्हणत पायलने तिची सुटकेस आणि बॅग उचलली आणि ती तिच्या खोलीतून बाहेर आली. पण ती काही पावलं चाललीच होती की तिची नजर कदाचित तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असलेल्या यशोदावर पडली. पायलला झालेल्या दुखापतीमुळे तिला नीट चालता येत नव्हते. पायल तिची सुटकेस सोडून यशोदाकडे धावली. तिला धरून ती म्हणाली, आजी, तुम्ही बेडवरून का उठल्या? डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलं आहे ना? मला तुझ्याशी बोलायचं आहे बेटा. यशोदाने हे सांगताच पायलने तिला आधार दिला आणि तिला तिच्या खोलीकडे घेऊन गेली आणि म्हणाली, मग आजी, तुम्ही मला बोलायला हवं होतं. तुम्हाला उठून येण्याची काय गरज होती? चला बसूया. पायलने यशोदाला पुन्हा बेडवर बसवले. ती काहीतरी बोलणार होती तेवढ्यात यशोदा रडत म्हणाली, बेटा, मला माफ कर.
पायलने ताबडतोब डोळे वर करून त्यांच्याकडे पाहिले. तेव्हा यशोदाने पायलसमोर हात जोडून म्हटले, बेटा मला क्षमा कर. आज पुन्हा फक्त माझ्यामुळे या घरात तुझा अपमान झाला आहे, पण पुन्हा होणार नाही. तसेही तू अजून एक दिवस या घरात राहणार होतीस, पण तू जाण्याआधीच हे सगळं घडलं. काचेचे ते तुकडे जमिनीवर पडलेले मी पाहिले असते तर हे सर्व घडले नसते. तू इथून निघून जा बेटा, निघून जा. आता मी तुझा अपमान होऊ देणार नाही. आरवने माझी विनंती मान्य करून तुला या घरात राहण्याची परवानगी दिली असली तरी आता या घरात कोणीही चूक केली तरी आरव तुला दोष देईल हे मला माहीत आहे. तो तुला हे घर सोडवायला सांगणार नाही, पण तुला या घरात आरामात राहू देणार नाही. म्हणून तू इथून निघून जा. जाईन आजी मी, पण आत्ता नाही. तुम्हाला माझ्यामुळे दुखापत झाली आहे आणि आता या अवस्थेत एकटीने बाहेर पडून मला आणखी घाबरवले आहे. म्हणून आरव सर परत येईपर्यंत मी तुम्हाला एकटे सोडून कुठेही जाणार नाही. कारण जर मी निघून गेल्यावर तुम्हाला एक ओरखडा आला तर तो माझा पुन्हा एकदा निष्काळजीपणा ठरेल आणि आरव सर मला शांतपणे जगू देणार नाही. मी कुठेही गेले तरी तेही मला त्रास देण्यासाठी ते येतील, म्हणून त्यांना येऊ द्या. ते येताच मी निघून जाईन. आता तुम्ही आराम करा, मी तुमच्यासाठी खिचडी आणते. असं म्हणत पायल उठली आणि तिथून निघून गेली. पायल निघून गेली, पण यशोदा ती निघून जाताच रडली आणि स्वतःशीच म्हणाली, बेटा तुला या घरात आणण्याचा माझा उद्देश एवढाच होता की तू माझा 15 वर्षापूर्वीचा आरवला माझ्याकडे परत आणशील. काळाने त्याच्याकडून त्याचे हास्य हिरावून घेतले, पण तुला पाहिल्यावर मनात एक आशा निर्माण झाली की एक दिवस माझ्या मुलाच्या आयुष्यात आनंदच आनंद असेल आणि तोही हसत असेल. पण कदाचित महादेवाला हे मान्य नसेल, म्हणून आता या घरात राहून मी तुझा आणखीन अपमान होऊन देणार नाही. इथून निघून जा आणि पुन्हा या घरात कधीच येऊ नकोस. कारण कदाचित महादेवाने माझ्या मुलाच्या नशिबात सुख लिहिले नाही, म्हणूनच तो सुखापासून दूर पळतो. पण तू सदैव सुखी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तू माझी मदत कधीच घेणार नाही हे मला माहीत आहे, पण मी तुला नक्कीच मदत करेल. तू या घरातून बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर फिरणार नाहीस. आता तुझे स्वतःचे घर असेल आणि जीवन जगण्यासाठी तुझ्याकडे नोकरी देखील असेल. असे म्हणत यशोदाने सोबत ठेवलेला फोन उचलला आणि आधीला फोन केला. कम्प्युटरवर स्टेज डिझाईन सेट करणाऱ्या आधीला यशोदाचा कॉल येताच त्याने लगेच तिचा कॉल रिसीव्ह केला आणि म्हणाला, आजी मला सांग आता मला काय करायचं आहे. यशोदाने हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, माझ्यासाठी नाही बेटा, आता तुला पायलला मदत करायची आहे आणि तेही तिच्या नकळत. आजी प्लीज आता पुन्हा कुठलाही प्लॅन बनवू नकोस, कारण तुझ्या आणि आरवमध्ये नेहमीच माझं बँड वाजतो. आधी म्हणाला. यशोदा उदासपणे म्हणाली, आता आम्ही असं काही करणार नाही बेटा. तू फक्त पायला राहायला घर आणि नोकरीची व्यवस्था कर. आधीने हसत विचारले, काय झालं आजी? आरवने तुझे सर्व नियोजन उद्ध्वस्त केले आहे असे दिसते. पायलाही तुला मदत करू शकली नाही हो ना? यशोदा हलकीच हसली आणि म्हणाली, बेटा मला फक्त एवढंच वाटत होतं की आरवच्या आयुष्यात आनंद पुन्हा येऊ देत आणि तो दगडातून माणूस बनू देत. आयुष्य जगायला शिकला पाहिजे, पण कदाचित नशिबात काहीतरी वेगळंच असेल. कदाचित तो त्याच्या नशिबात हसू आणि प्रेम लिहून आला नसेल. असं नाही आजी, आरवसाठीही देवाने कुणीतरी बनवले असेल. त्याच्या रागामागचं दुःख समजून घेणारी कोणीतरी, त्याला समजून घेणारी आणि स्वतःहूनही जास्त प्रेम करणारी. प्लीज अशी हिंमत हारू नको आजी, सर्व काही ठीक होईल. आधी म्हणाला. आधीचे बोलणे ऐकून यशोदा काळजीत पडली आणि विचारले, बेटा कधी ठीक होईल? माझ्या मृत्यूनंतर? मला त्याची खूप काळजी वाटते. आधी त्याचा राग पाहून लोक त्याच्या जवळ यायला घाबरतात, त्याच्यापासून दूर पळतात. म्हणूनच या जगाचा निरोप घेण्यापूर्वी आरवला अशा हातात सोपवायची आहे जी आयुष्यभर त्याची साथ सोडणार नाही, जेणेकरून मी शांतपणे मरू शकेल. आधी हसत म्हणाला, आजी आरव आणि मी तुला कुठेही जाऊन देणार नाही. अजून तुला आमच्या लग्नात नाचायचे आहे आणि आमच्या मुलांनाही तुझ्या मांडीवर खेळवायचे आहे. म्हणून आरवची चिंता सोड. आणि राहिला प्रश्न पायलचा, तर तुझे काम होईल. मी पायलला माझ्या एका मित्राच्या ऑफिसमध्ये कामाला लावतो आणि तिला कंपनीच्या वतीने राहण्यासाठी फ्लॅटही मिळवून देतो. यशोदाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. आधी प्लीज आरवला ह्यातलं काही कळू नये, यशोदा म्हणाली. आधी काहीतरी बोलणार होता, तेवढ्यात त्याची नजर समोरून येणाऱ्या आरववर पडली. त्याला पाहताच आधी लगेच म्हणाला, प्रॉमिस आजी, आरवला याबद्दल काही कळणार नाही. आता मी फोन ठेवतो, तो आला आहे. थँक्यू बेटा. आरव रागात असेल, तू त्याला कंट्रोल कर, म्हणजे तो रागा त्याच्या स्टाफवर काढणार नाही. मी फोन ठेवते.
यशोदा हे म्हणताच आधी हसत हसत म्हणाला, आजी, आरवची काळजी घेणं हे माझं काम आहे आणि मला माझं काम चांगलं माहीत आहे. त्यामुळे आता आरवची काळजी करणं सोडून दे आणि आराम कर. मी संध्याकाळी येऊन भेटेन. बाय. बाय बोलून आधीने कॉल डिस्कनेक्ट केला आणि आरवच्या दिशेने चालू लागला. आरवकडे पोहोचून तो काहीतरी बोलणारच होता. तेवढ्यात आरव त्याच्या केबिनकडे जात असताना म्हणाला, माझ्यासाठी जेवणात काहीतरी चांगलं ऑर्डर करा. मला खूप भूक लागली आहे. का? तू आत्ताच घरी जेवायला गेला होतास? मग जेवण न करता परत आलास का? आधीने त्याच्या मागे जाताना विचारले. आरव त्याच्या खुर्चीवर बसला आणि स्क्रिप्ट बघत म्हणाला, मी जेवण का केले नाही हे सांगायला माझ्याकडे सध्या वेळ नाही. त्यामुळे प्रश्नोत्तरांची ही पिटी घरी गेल्यावर खोल. आता मला खूप भूक लागली आहे म्हणून जेवण ऑर्डर कर. जेवण माझ्या केबिनमध्ये ठेवले आहे. मी स्वतःसाठी ऑर्डर केले होते. चल जाऊन जेवूया. आधीने हे सांगताच आरवने पटकन स्क्रिप्ट खाली ठेवली आणि आधीसोबत त्याच्या केबिनमध्ये निघाला. इतक्यात यशोदाला झोप लागताच पायल तिच्यापासून उठली आणि तिच्या खोलीकडे जाऊ लागली. आरवचे शब्द अजूनही कानात घुमत होते. ती नुकतीच पायऱ्या चढून वर आली होती तेव्हा अचानक तिला मुसळधार पावसात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे खिडकीचे दार हलल्याचा आवाज आला. पायलची पावले थांबली. तिने त्या खोलीकडे पाहिलं जिथून आवाज येत होता. ती हळूहळू त्या खोलीकडे जाऊ लागली. खोलीचा दरवाजा उघडून ती आत आली. खोलीत संगीताशी संबंधित प्रत्येक वाद्य होते. त्या खोलीत पियानो, ड्रम्स, गिटार आणि अजून काय काय ठेवले होते कुणास ठाऊक. पायलने आजूबाजूला पाहिलं तर तिची नजर उघडलेल्या खोलीच्या खिडकीवर पडली. पायल त्या खिडकीजवळ आली आणि खिडकीची दोन्ही दारं धरून तिने बंद करण्याचा प्रयत्न केला. पण जोरदार वारा आणि पावसाने तिला करता येत नव्हते. बाहेरून येणाऱ्या पाण्याच्या शावरमुळे तीही भिजायला लागली. कशी तरी तिने खिडकी बंद केली, पण ती स्वतः पूर्णपणे भिजली. तिने तिच्या कपड्यांकडे पाहिलं आणि मग तिचा दुपट्टा झटकला आणि निघू लागली. पण अचानक तिची नजर टेबलावर ठेवलेल्या घुंगरांवर पडली. तिने हात पुढे करून त्यांना उचलले आणि त्यांच्याकडे पाहू लागली. पण आरवचे शब्द अजूनही तिच्या कानात गुंजत होते. पायाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण तिने लगेच आपले अश्रू पुसले आणि जमिनीवर बसून पायाभोवती घुंगरू बांधू लागली. तिने तिच्या पायाभोवती घुंगरू बांधले आणि उदास चेहरा करून ती उभी राहिली. तिने जवळ ठेवलेला म्युझिक प्लेअर चालू केला आणि नंतर तो तिच्या फोनच्या ब्लूटूथला जोडला. संगीत सुरू होताच तिने रागाने तिच्या गळ्यातील दुपट्टा ओढला आणि फेकून दिला. पायलने डोळे मिटले तेव्हा तिला पुन्हा आरवचा चेहरा दिसला. आरवने जे काही केले आणि तिला बोलला ते सर्व दिसत होते. एवढ्या मोठ्या आवाजात संगीत वाजत असतानाही आरवने बोललेला प्रत्येक चुकीचा शब्द तिच्या कानात घुमत होता. ती रागाने डान्स करू लागली. आरव आणि मधूचा शेवटचा शीन ओके होताच आरवने सुटकेचा निश्वास टाकला आणि मधू जवळ आला. त्याला तिच्या जवळ येताना पाहून मधू नेहमीप्रमाणेच जरा घाबरायला लागली. आरव तिच्या जवळ आला आणि म्हणाला, आजच्या आधी जेव्हाही तू स्टेजवर यायची तेव्हा मला वाटायचं की तू कधीच माझी नैना होऊ शकत नाहीस. पण आज तुझा परफॉर्मन्स पाहून मला पहिल्यांदा वाटलं की मी तुझ्याबद्दल चुकीचा आहे. तू लवकरच पूर्ण नैना बनशील. गुड जॉब मधू. मला आशा आहे की उद्या या नाटकाचा सर्वात खास दिवस असेल आणि उद्या सकाळी मी मधूला नाही तर माझ्या नैनाला भेटेन. मी तुम्हाला वचन देते सर, उद्या मी नैना बनून तुमच्यासमोर येईन आणि तुम्ही स्वतः मला सर्वांसमोर पाहाल आणि म्हणाल की ही माझी नैना आहे. मधू पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाली. आरवच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मधूच्या हाताला स्पर्श करत तो म्हणाला, मला आशा आहे की उद्या तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. पण आता तू जा आणि विश्रांती घे जेणेकरून उद्या एक फ्रेश सुरुवात करता येईल. गुड लक. असे बोलून आरव तिथून निघून गेला. तो निघताच मधू आनंदाने उड्या मारून नाचू लागली. तिला आनंदी पाहून श्रुती हसत म्हणाली, थँक्यू बाप्पा, सगळं नीट झालं. आता आमच्या नाटकात कोणतीही अडचण येणार नाही. आता हे नाटक कोणत्याही अडचणीशिवाय नियोजित तारखेला लाईव्ह होणार आहे. श्रुतीने एक दीर्घ श्वास घेतला आणि मधूच्या दिशेने चालू लागली. मधूला डान्स करताना पायलची आठवण आली. ती तिला फोन करू लागली पण नंतर अचानक थांबली आणि म्हणाली, आज नको मधू. उद्या आरव सर तुला सांगतील की तू त्यांची नैना आहेस तेव्हा हे सर्व पायलला सांग. ती तुझ्यासारखीच आनंदाने उड्या मारेल. खूप आनंद होईल तिला. असं म्हणत मधू हसायला लागते. इकडे आरवही त्याच्या गाडीच्या दिशेने निघाला. अजूनही मुसळधार पाऊस पडत होता आणि रात्र झाली होती. पाऊस टाळण्यासाठी आरव पटकन गाडीत बसला आणि आधीची वाट पाहू लागला. 10 मिनिटे थांबूनही आधी आला नाही.
तेव्हा आरवने त्याला कॉल केला. आपल्या केबिनमध्ये कॉम्प्युटरवर काही महत्त्वाचे काम करत असलेल्या आधीने आरवचा कॉल पाहताच फोन उचलला आणि कॉल रिसीव्ह केल्यानंतर तो म्हणाला, आरव तू घरी जा. मिस्टर बेंद्रांचा काही क्षणापूर्वी कॉल आला होता. मला टेपचे सगळे डिझाईन फायनल करून उद्याच त्यांच्याकडे द्यायचे आहे. त्यामुळे हे काम मला आज रात्री संपवायचं आहे. पण हे काम आपण दोघे घरी बसून करू शकतो ना? आरव एवढंच बोलला होता. तेव्हा आधी कॉम्प्युटरकडे बघत म्हणाला, नाही भाई, मला घरी काम जमणार नाही. कारण तू घरी पोचताच पायलचा अपमान करण्याचं मिशन पूर्ण करशील आणि मग आजी तुला ओरडेल आणि प्रत्येक वेळेप्रमाणे मला माझे काम सोडून तुम्हा दोघांमध्ये यावे लागेल. एवढ्या नाटकानंतरही तुझा मूड चांगलाच असतो. पण मला पुन्हा काम करावेसे वाटत नाही. त्यामुळे भावा मला माफ कर. मी इथेच राहून माझे काम करेन आणि मला जावे वाटले तर मी माझ्या घरी जाईन. पण रात्री मी यशोदा निवासमध्ये येणार नाही. जशी तुझी इच्छा. असे म्हणत आरवने कॉल डिस्कनेक्ट केला आणि गाडी घेऊन तिथून निघू लागला. आधी पुन्हा कामाला लागला. इकडे पायल 2 तास नाचत होती. नाचत असताना तिथे ठेवलेले एक छोटीशी फुलांची फुलदाणी तिचा हात लागून जमिनीवर पडली. सगळीकडे काचेचे छोटे छोटे तुकडे विखुरले. पण पायलला त्या काचेच्या तुकड्यांमुळे काही फरक पडला नाही आणि ती त्या तुकड्यांवरच नाचू लागली. तिच्या दोन्ही पायातून रक्त वाहू लागले. आरवने बोललेला प्रत्येक चुकीचा शब्द तिच्या हृदयाला बाणाप्रमाणे पुन्हा पुन्हा टोचत होता. त्यामुळे तिच्या पायाला झालेल्या दुखापतीचेही तिला भान नव्हते. पण दारात उभी असलेल्या शिलाला पायातून रक्त वाहत असल्याचे पाहून तिला काळजी वाटली. पण ना ती पायलला थांबवू शकली ना काही बोलू शकली. इकडे तिच्या खोलीत आराम करण्याऐवजी मधूही आरशासमोर नैना बनण्याचा सराव करण्यात मग्न होती. अर्धा तास गाडी चालवून आरव घरी पोचला. दारावरची बेल वाजताच नोकराने येऊन दार उघडले. तो घरात शिरताच त्याच्या कानावर म्युझिकचा आणि घुंगराचा आवाज पडला. त्याने लगेच वर बघितले आणि मग काही क्षण विचार करून यशोदाच्या खोलीत धावत आला. यशोदाला बेडवर पाहून त्याने दीर्घ श्वास घेतला आणि तिला चादरीने व्यवस्थित झाकले. त्यानंतर तो रागाने यशोदाच्या खोलीतून बाहेर आला आणि जिथून त्याला संगीत आणि घुंगरांचा आवाज ऐकू येत होता त्या ठिकाणी जाऊ लागला. खोलीच्या दारात पोचताच त्याला शिला तिथे उभी असलेली दिसली. आरवला पाहताच तिने डोके झुकवले आणि काही न बोलता तिथून निघून गेली. आरवने खोलीचा अर्धा उघडलेला दरवाजा पूर्णपणे उघडला आणि पायल ज्या खोलीत डान्स करत होती तिथे आला. त्याला पायलचा खूप राग आला आणि त्याने त्याच्या मुठी घट्ट धरल्या आणि मग त्याची नजर जमिनीवर पडलेल्या काचेच्या तुकड्यांवर पडली ज्यावर पायल नाचत होती आणि खोलीच्या फरशीवर सर्वत्र पायाचे ठसे रक्ताने माखले होते. त्याने लगेच पायलकडे पाहिले जी पूर्णपणे भान हरवून नाचत होती. आरव तिच्याकडे निरखून पाहू लागला. पायलची प्रत्येक डान्स मूव पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि मग म्युझिक संपले आणि गाणे सुरू झाले. नहीं जीना तेरे बाजू नहीं जीना, नहीं जीना तेरे बाजू नहीं जीना, मैं तेनू समझावा कि ना तेरे बाजू लगदा जी, मैं तेनू समझावा कि ना तेरे बाजू लगदा जी, तू की जाने प्यार मेरा, मैं करा इंतजार तेरा, तू दिल तू ही हो जान मेरी. गाण्याच्या प्रत्येक शब्दावर तिचे बदलणारे एक्सप्रेशन पाहून आरव दंग झाला आणि तो डोळे मिचकवायलाही विसरला. नाचत असताना पायलचे लांब सडक मोकळे ओले केस तिच्या चेहऱ्यावर पडत होते आणि ती एखाद्या परीसारखी सुंदर दिसत होती. आरव तिच्याकडे आश्चर्याने बघत होता. पायलकडे बघत असतानाच चुकून ती खोलीत बंद झाली होती. तेव्हाचा तिचा घाबरलेला चेहरा त्याला आठवला. पायल साडी नेसून स्टुडिओत आली तो क्षण त्याला आठवला. त्याला पायल त्याच्याशी वाद घालणारा आणि त्याच्याशी भांडलेलं सगळं काही आठवू लागलं. तो कधी पायलचा आणि त्याच्या सगळ्या भेटीचा विचार करायचा तर कधी तो पायलला नाचताना बघायचा. एक गाणं संपवून दुसरं गाणं वाजू लागायचं पण पायलची पावलं थांबत नव्हती. काही गाणी अशी होती जी चित्रपटात नृत्याशिवाय चित्रित करण्यात आली होती पण पायल त्या गाण्यांवर अशा प्रकारे नाचत होती की आरवला आश्चर्य वाटले आणि मग पायलला फिरताना चक्कर येऊ लागली. ती पडणार होती तेव्हा आरवने तिला पकडले. आरवच्या मिठीत पायल बेशुद्ध झाली. धन्यवाद.